चल बाहेर था। एक मिनट मैं थोड़ा शूटिंग दे देता। पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या अनुषंगाने बँक मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साधारण 8,12,00,000 रुपये अपहार बँकेमध्ये वेअर हाऊसच्या माध्यमातून झाल्याबाबत कदीम जालना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बँकेचे संबंधित ब्रँच मॅनेजर शिरीष कमलाकर देवळे यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती। माननीय न्यायालयाने त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। त्यांच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान गुन्ह्यातील इतरही आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर जालना मर्चंट बँकेच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेले व सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला आरोपी नामे गुन्ह्याचा सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ, त्याचा सहकारी निलेश्वर शेषराव भोसले, रामेश्वर विलासराव जाधव आणि ज्ञानेश्वर विलासराव जाधव व गणेश रमेश साबळे अशा एकूण 5 लोकांना जालना मर्चंट बँकेच्या गुन्ह्यातून पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या गुन्ह्यात वर्ग करून घेऊन काल रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आज पावेत एकूण 6 आरोपी पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे आणि इतरही काही लोकांचा सहभाग निष्पन्न करून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्याचबरोबर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा शोध घेण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या ज्या नावावरती किंवा इतर काही असतील त्या सर्व मालमत्ता गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण जप्त करणार।